तुझ्या साथीने. भाग 9. रात्री उशिरा तो घरी परतला. हळदीचा प्रोग्राम चांगला पार पडला. त्याने उदार मनाने ईधाला हळद लावली होती. मुला मुलींसोबत मिळून भांगडाही सादर केला होता. हे त्याच्या एकमेव मैत्रिणीचं लग्न होतं आणि तो फक्त मध्ये घालवू शकत नव्हता. तो तिच्या लग्नात खूप मज्जा करणार होता, जेणेकरून हा दिवस कायम लक्षात राहील, आणि त्याने ते खरोखर तसंच केलं होतं. एकच गोष्ट वेगळी होती की त्याचं हृदय रिकामं वाटत होतं. आणि ईधा कधी त्याच्या खोडकरपणावर हसायची, टीआर कधी त्याच्या भांगड्यावर टाळ्या वाजवायची, कधी फक्त त्याच्याकडे बघायची, तर कधी तिच्या अश्रूंचा विचार करायची, जे काही वेळापूर्वी तिच्या डोळ्यांतून बाहेर येत होते आणि जे तिने पटकन पुसले होते. काहीही असो, ईधाला त्या अश्रूंमध्ये दुसरा अर्थ काढायचा नव्हता. हे अश्रू तिने फक्त मैत्रीवरच ठेवले होते. तिला आता हा विचार करायचा नव्हता, कारण तिने तिचं मन बळकट केलं. मिस्टर हरीश तिच्या हळदी समारंभात सहभागी झाले होते. मात्र त्यांना शुगरचा त्रास झालाही, म्हणून लवकर घरी निघून गेले. पण आरुष शेवटपर्यंत टिकून राहिला आणि आता सगळी कामं उरकून तो घरी आला होता. पुन्हा एकदा त्याचं हृदय जड झालं होतं, पण आज मन हलकं करायचं असं त्याने ठरवलं होतं आणि पुन्हा कधीही रडणार नाही आणि तिला आनंदाने निरोप देईल, हा सर्व विचार करत तो पायऱ्या चढून आपल्या खोलीत आला, जिथे अनेक रहस्य त्याची वाट पाहत होती. दुसरीकडे ईधाही खिडकीपाशी उभी राहिली आणि आरुषला शेवटच्या वेळी तिच्या मनात साठवून ठेवत होती. तिच्या हृदयाची कठडे उघडून ती एक एक करून सगळ्या आठवणी बाहेर काढू लागली, जेणेकरून कोणताही क्षण पुन्हा तिच्या हृदयावर दार ठोठावू नये. आज तिला आरुषच्या आठवणींनी मन रिकामं करायचं होतं आणि हृदयाचे दार उघडताच अनेक आठवणी एकाच वेळी भारावून गेल्या. काही चांगले, काही खूप चांगले, काही वाईट, काही खूप वाईट, आणि तिच्या मनाच्या पडद्यावरची प्रत्येक आठवण ताजी करताना ती कधी हसायची, कधी उदास व्हायची, कधी रडायची, कधी हसायची. आजची रात्र खूप मोठी होती. पण ती रात्र होती. हळदीच्या एक दिवस आधी मेहंदीचा प्रोग्राम होता. त्या दिवशी अपेक्षेप्रमाणे तो खूप व्यस्त दिवस होता. पण आरुषने आज स्वतःवर नियंत्रण ठेवले होतं. तो आपल्या कामात पूर्णपणे मग नसल्याने डोळे लपवत होता. कदाचित त्याला भीती वाटत होती की बंद दारांमागे जे रहस्य त्याच्यासमोर उघड होत आहे ते त्याच्यासमोर उघड राहील. कोणीही त्याच्या डोळ्यांतून ते वाचू नये, आणि चुकूनही त्याला आज ईधासमोर यायचे नव्हतं. तो ते काम पटकन पूर्ण करण्यात व्यस्त होता. दुसरीकडे ईधाही तिच्या खोलीत होती, पण ती आज शांत झाली होती. रात्रीच्या अंधाराने अनेक गोष्टींचा खेद घेतला होता. अनेक गुपिते उघड झाली, जे फक्त त्या दोघांना माहीत होते. मी तुम्हाला अगोदरच सांगते की आई आपल्यासोबत जाणार नाही. आरुष काही कामासाठी वरच्या मजल्यावर आला होतो तेव्हा ईधाच्या भाऊ वहिनीच्या खोलीजवळून गेला. तिथून जात असताना तिच्या गाफीलचे शब्द त्याच्या कानावर पडले. नकळत तो तिथेच थांबला. हळू बोल, घरात पाहुणे आहे. कोणी ऐकलं तर काय म्हणेल. तिच्या भावाने तिच्या बहिणीला हळू आवाजात गप्प राहण्यास सांगितलं. ऐकू द्या, जो ऐकेल तो ऐकेल. पण मी माझ्या घरात त्यांना खपून घेणार नाही. आणि बसघा, त्या किती हुशार आहे. आता तुम्हाला सांगितलं जेणेकरून कोणी काही बोलू नये. पण मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. वहिनीचा आवाज दडकला होता, जे बंद दारापलीकडे उभ्या असलेल्या आरुषला स्पष्ट जाणवत होतं. तो शांतपणे तिथून निघून गेला. भावाचं उत्तर ऐकण्याची तसदी घेतली नाही. कदाचित त्याचं उत्तर काय असेल हे त्याला माहीत होतं. स्टोअर रूममधून सामान उचलत तो खाली आला. त्याला दुःख किंवा वाईट वाटलं नव्हतं. त्यांचा स्वभाव त्याला आधीच माहीत होता. बेटा, ये बस, जेवायला केव्हाचा कामात आहेस? तो खाली आल्यावर अमृताने त्याला प्रेमाने जेवायला बोलावलं. हो आई, आलोच. आरुषने फुलांची टोपली डेकोरेटरकडे दिली आणि त्यांच्यासोबत किचनच्या दिशेने आला. पाहुणे वगैरे आधीच जेवले होते. अमृताने त्याच्यासाठी जेवण आणलं तेव्हा तोही हात धुवून तिथेच बसून जेवू लागला. अमृताने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. तो खूप आनंदाने जेवण करत होता. त्याला खाण्यापिण्याची खूप आवड होती. तो थकून भागून खात होता. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर निव्वळ निरागसता होती. माझा बच्चा. यावेळी अमृताला त्याच्यावर खूप प्रेम येत होतं. तिने त्याच्या कपाळावरचे विखुरलेले केस प्रेमाने कुरवाळले आणि बिर्याणी खाताना तोही हसला आणि चमचा ताटात ठेवून त्यांचा हात धरला. आई, मी तुला मागू? आरुषने त्यांचे दोन्ही हात धरून विचारलं. हा बेटा, माग ना. अमृता हसली आणि आनंदी मनाने म्हणाली. आधी वचन दे मला की मी जे मागेन ते तू देशील. आरुषने वचन मागितल्यावर ती फक्त हसली.
ठीक आहे, मी वचन देते, सांग तुला काय हवंय ते. त्या हसत म्हणाल्या. तू. अरू त्याच्या म्हाताऱ्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. मी. अमृताने न समजता हसत विचारलं. हो, तू माझ्यासोबत राहायला चल. दादासोबत जाऊ नकोस. आरुषने त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत विचारलं तेव्हा अमृताने त्याच्या विनंतीवर आश्चर्य व्यक्त केलं. आरुष बेटा, हे कसं शक्य आहे, मी कशी काय? अमृताने नकार देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अडवण्यात आलं. कसं काय म्हणजे आई, मी तुझा मुलगा आहे ना, बस मग. आणि तू मला फक्त वचन दिलं आहेस हे विसरू नकोस. त्यामुळे नाही म्हणायचं काही कारण नाहीये. तू माझ्यासोबत राहशील आणि हे फायनल आहे. यावेळी आरुषने तिला त्याच्या वचनाची आठवण करून देऊन संभाषण संपवलं तर अमृता शांतपणे त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. रिहान, तो तुला काही बोलला आहे का? ती लहान मुलगी नव्हती, क्षणार्धात या प्रकरणाच्या तळाशी गेली. नाही, मला कुणीच काही सांगितलं नाहीये, मला माझी आई पुन्हा गमवायची नाहीये. आरुषने दयाळूपणे त्यांच्या हातावर किस घेताना हे सांगितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात ओलावा चमकला. त्यांनी लगेच त्याला छातीशी घट्ट मिठी मारली. माझा बच्चा, माहिती नाही मी कोणते चांगले कर्म केले होते ज्याचं फळ म्हणून तू मिळाला आहे. अमृताने ओलसर स्वरात त्याला छातीशी कवटाळून सांगितलं. तो ओल्या डोळ्यांनी हसला आणि आपले मजबूत हात तिच्याभोवती गुंडाळले आणि किचनमध्ये येणारी इधा ओलसर डोळ्यांनी तिथून वळली. दादा आणि वहिनीचं बोलणं तिनेही ऐकलं होतं. फ्लॅशबॅक एंड. हळदीच्या रात्री. लोक म्हणतात की मुलांपेक्षा मुली अधिक निष्ठावान असतात, पण तसं नाहीये. निष्ठा लिंगाच्या आधारावर येत नाही. तसं असेल तर वहिनी ही मुलगीच होती आणि आरुष देखील कोणाचा तरी मुलगा होता. इधा फक्त विचार करू शकत होती. आरुषबद्दलचा आदर आज तिच्या मनात अजूनच वाढला होता. राग उशी थोडं जुळवून घेतलं की आईला फोन करून तिलाही ती तिच्याकडे बोलवून घेणार होती. तोपर्यंत तिला आरुषचे हे उपकार घ्यावे लागणार होते, जे तो वेडा उपकारही मानत नव्हता. आई बरोबर बोलते आरुष, तू आमच्या कोणत्या तरी चांगल्या कर्माचं फळ आहेस. तू खूप चांगला मित्र आहेस. तुझी मैत्री माझ्यासाठी खूप खास आहे. अगदी तुझ्यासारखीच. बेडच्या मागच्या बाजूला टेकताना इधाने हसत हसत विचार केला. काश तुझ्यात छपरीपणा नसता तर आज तुझं नाव इथं असतं. राघवचं नाव चमकत असलेल्या तिच्या तळहातावर सजवलेल्या मेहंदीकडे बघत इधा म्हणाली. इधाने दुःखाने डोळे मिटले आणि तिने काल तिच्या सर्व आठवणी मनातून काढून टाकल्या होत्या. आज एक नवीन आठवण तिथे अगदी गुपचूप वसली होती. आज लग्नाचा दिवस होता, म्हणजे आनंदाने भरलेला, सुगंधांनी भरलेला, रंगांनी सजलेला. इधा पार्लरला गेली होती. सर्व पाहुणे हॉलमध्ये पोहोचले होते. अमृता, रिहान आणि त्याची पत्नीही वेळेपूर्वी तयार होऊन हॉलमध्ये आले तर आरुष सर्व तयारी करून घरी आला. आज त्याने काळ्या पॅन्टसोबत ऑलिव्ह हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता. डॅड डॅड, आर यू रेडी? मजबूत मनगटावर काळ्या रंगाचं घड्याळ घालून त्यांना हाक मारत पायऱ्या उतरून खाली आला. हा भाई, मी केव्हापासून रेडी आहे. हरीश टीव्ही बंद करत म्हणाले आणि उठून उभे राहिले. चला मग, आता इधाला पार्लरमधून घेऊन जायचं आहे. टेबलवरून गाडीच्या चाव्या उचलत असताना आरुषने हे सांगितलं तर हरीश त्याचं स्वरूप काळजीपूर्वक पाहत राहिले. जे त्यांना खूपच रफ वाटत होतं, पण या रफ दिसण्यातही त्यांचा मुलगा खूपच आकर्षक दिसत होता. तोही शांतपणे त्यांच्या मागे पाऊल टाकत होता. आरुष, हे काय हालत केली तू तुझी? गाडीत बसताना मिस्टर हरीश यांनी शेवटी विचारलं. बरोबरच आहे ना डॅड? असंही कुठे? माझं लग्न आहे. गाडी पुढे सरकवताना आरुष अनौपचारिकपणे काहीतरी बोलला. पण सत्य हेच होतं की आज त्याचं हृदय रिकामं होतं आणि हृदय रिकामं असताना स्वतःला तयार करून तो काय करू शकत होता? मिस्टर हरीश यांनी त्याच्याकडे खोल नजरेने पाहिलं. आज त्याचा चेहरा जरा सपाट होता, नाही तर चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. आरुष, मिस्टर हरीश यांनी त्याला आवाज दिला. हम्म. त्यांच्याकडे बघत आरुष म्हणाला. इधावर प्रेम करायला लागला आहेस का? मिस्टर हरीश यांनी बिनदिक्कत विचारलं तेव्हा आरुषच्या ओठांवर एक रडकं हसू उमटलं. मला माहित नाही किती दिवसांपासून करतोय ते, पण हयाची जाणीव जरा उशिराच आली. आरुष आरामात हसत म्हणाला. खरं तर हळदीच्या रात्री त्याला वाटलं होतं की आज आपण आपलं हृदय हलकं करू आणि आपलं हृदय हलकं करण्यासाठी त्याला आपलं हृदय उघडावं लागेल. आणि जेव्हा त्याने आपलं हृदय उघडलं तेव्हा तिथे इधाशिवाय कोणीही नव्हतं आणि त्याचं रात्री त्याच्यासमोर सत्य उघड झालं की तो इधावर खूप प्रेम करतो. खूप आणि लिमिटलेस. ती मुलगी त्याच्या मनात कधी स्थिरावली त्याचाही शोध घेता आला नाही. पण खूप दिवसांपासूनच ना, या अस्वस्थतेला एक नाव मिळालं होतं.
पण ते नाव होतं प्रेम. पण ते सर्व स्वतःमध्येच दडले होतं, कारण त्याला खूप उशीर झाला होता हे माहीत होतं. त्यामुळेच त्याने अजूनही कडवटपणे उत्तर दिलं, तर मिस्टर यांना त्याच्या बोलण्याचा धक्काच बसला. नाही आरुष, नाही. अजून उशीर झालेला नाहीये. लग्न अजून झालेलं नाहीये. अजून खूप काही घडू शकतं. मी बोलतो. बघ इदा माझं नक्कीच ऐकेल. मिस्टर हरीश खूप उत्तेजित झाले, तर आरुषच्या ओठांवर एक कडवट हास्य उमटलं. उशिराचा अर्थ तिच्या लग्नाशी काही संबंध नाहीये डॅड. उशीर म्हणजे त्याचा माझ्याशी संबंध आहे. मी आता तिच्या लायक नाहीये डॅड. आरुष हसत म्हणाला आणि पार्लरसमोर गाडी थांबवली. तू न लढता पराभव स्वीकारत आहेस. मिस्टर हरीश यांनी खिन्न नजरेने त्याच्याकडे पाहिलं, जो आता सीट बेल्ट काढत होता. मला सुरुवातीपासूनच तिच्याकडून हरण्यात आनंद वाटतो. आरुष हसत म्हणाला आणि गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडला. मिस्टर हरीश उदासपणे त्याच्या पाठीकडे बघत राहिले. आरुष इदा सोबत हॉलमध्ये आला होता. कलरफुल लेहेंग्यात ती आज खूप सुंदर दिसत होती. आरुषने तिला पाहिल्यावर त्याच्या हृदयाची धडधड थांबली. अनेक क्षण तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला. मग जेव्हा इदाने त्याला हाक मारली, तेव्हा तो आश्चर्याने सरळ झाला आणि स्वतःलाच खडसावलं की आता ती दुसऱ्याची होणार आहे. मग अशा हरवलेल्या अवस्थेत तो इदाला घेऊन कसा परतला, हे फक्त त्यालाच किंवा त्याच्या हृदयाला माहीत होतं. आणि याशिवाय त्याच्या हृदयाबद्दल कोणाला माहिती असेल तर ते त्याचे डॅड होते. तो हॉलमध्ये पोहोचला तेव्हा लग्नाची बारात आली होती. प्रत्येक जाणाऱ्या क्षणाबरोबर इदाच्या हृदयाचे ठोके वाढत होते. तिला विचित्र अस्वस्थता वाटत होती. ती स्वतःची काळजी घेऊ शकली असती, पण ती एक नाजूक मुलगी होती, जिचं हृदय अजूनही चमत्काराच्या प्रतीक्षेत होतं. पण असे चमत्कार फक्त पुस्तकात, कथा आणि चित्रपटात घडतात, खऱ्या आयुष्यात नाही. इदाला बदामी शेरवानी घातलेल्या राघवच्या शेजारी बसवण्यात आलं. विदारक चित्र निर्माण होत होतं. पाहुण्यांनी जवळच तळ ठोकला होता आणि तो दूर उभा राहून तिला राघव सोबत बसलेला बघत होता. त्याला उचलून कुठेतरी नेऊन सोडावं किंवा सगळ्यांना इथून गायब करावं असं त्याला वाटलं. पण यापैकी काहीही शक्य नव्हतं. थोड्याच वेळात ब्राह्मण लग्नाच्या ओळी म्हणत होते आणि लग्नाचे विधी सुरू झाले होते. इदाने जवळच बसलेल्या अमृताचा हात घट्ट पकडला. डोळ्यातून अश्रू कधी आले आणि गाल भिजले कोणास ठाऊक. अचानक माझा श्वास कोंडला गेला. नकळत आरुषचे डोळे पाणावले. तोही भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. इदाची नजर त्याच्या नजरेस पडताच त्याने लगेच बाजूला पाहिलं. त्याने आणखी 2 क्षण तिच्याकडे पाहिलं असतं तर त्याचा संयम सुटला असता. शेवटी वरमाला एकमेकांच्या गळ्यात टाकण्यात आल्या आणि अक्षता त्यांच्या डोक्यावर पडली. त्याच्या डोळ्यांतून चुकून 2 अश्रू गळले. जणू काही आत्मा आज शरीरापासून वेगळा झाला होता. जवळच उभ्या असलेल्या त्याच्या डॅडने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांनी त्याचं सांत्वन केल्यावर तो लगेच तिथून निघून गेला. तिथे उभे राहण्याची त्याची हिंमत नव्हती. लग्न आटोपलं होतं. सर्वत्र आनंदाची लाट पसरली. सर्वजण एकमेकांचे अभिनंदन करत होते. राघव सुद्धा खूप निवांत होता आणि त्याच्या चुलत भावांना मिठी मारत होता. इदाची वहिनी आणि इतर लोकही आनंदाने इदाला भेटून तिचं अभिनंदन करत होते. आणि लग्नानंतर ती जणू मूर्तीसारखीच झाली होती. आरुष तिथून बाहेर येत वॉशरूममध्ये शिरला. आणि तो किती वेळ रडत होता कुणास ठाऊक. आज कोणीतरी त्याचं हृदय खेचून आपल्यापासून वेगळं केलंय असं त्याला वाटलं आणि तो रिकाम्या हाताने राहिला आहे. त्याने स्वतःला खूप समजावलं होतं, पण आज त्याचं मन काही मान्य करत नव्हतं. चुकीच्या वाटेवर गेल्याबद्दल तो स्वतःलाच शिव्या देत होता. त्याने तसं केले नसतं तर इदा त्याचीच झाली असती. आरुषचं मन मोठ्याने रडत होतं. तो किती वेळ रडत होता कुणास ठाऊक. त्याने त्याच्या चेहऱ्यावर एकामागून एक पाणी शिंपडलं, पण त्याचा त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या लाव्हावर काहीच परिणाम झाला नाही. बेसिंगवर हात फिरवत त्याने स्वतःला आरशात पाहिलं. डोळे लाल झाले होते. बाहेर आवाज आल्यावर तो फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवत होता. बाहेर खूप आवाज येत असल्याने अरू पूर्णपणे हैराण झाला होता. तो लगेच डोळे चोळत बाहेर आला. जिथे एक नवीन गोंधळ निर्माण झाला होता. हे गाईज, खरंच इदाचं लग्न झालं. काय होईल इदा आणि आरुषचं? काय गोंधळ उडाला आहे बाहेर? उत्सुकता तर वाढलीच असणार ना तुमची. बघूया काय होईल पुढे. त्यासाठी वाचत राहा तुझ्या साथीने.